हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे सर्वांचं सोनाली ब्लॉग चॅनल मध्ये। चला, आज आहे आषाढी एकादशी, तर त्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। चला, आजचा दिवस जो आहे खूपच छान आहे। सर्वजण महाराष्ट्रामध्ये जर म्हटलं तर खूपच छान साजरा करतात। सर्वजण पंढरीच्या वारीला पण जातात आणि ते पण पायी जातात। इतके दूर असले त्यांना बरेच दिवस लागतात तरी ते पायी जातात आणि ते पण काही जर बिना चपलाचे पण जातात। त्यांची काही जर मनोकामना असेल तर ती पूर्ण होती। तर अशी जी आहे जी आषाढी एकादशी आहे, तसंच ते विठ्ठल रुक्मिणी यांचा आशीर्वाद घेण्यासाठी ते खूप दूर दूर जातात। मस्तपैकी सर्व ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्या पण छान तयार होतात साडी वगैरे घालून, आणि छोट्या छोट्या मुलींना पण खूप सुंदर रुक्मिणी बनवतात। त्यांचे फोटोशूट वगैरे आता सर्वांनीच केलेले असेल, आता आपण बघतच आहे सर्वजण युट्यूबला। तर अशा प्रकारे तयार होतात, वारीला जातात आणि त्यानंतर चंद्रभागेमध्ये जाऊन आंघोळी करतात। त्यांच्या काही मनोकामना आहे ते सर्व मागतात। तर त्याबद्दल मी आज तुम्हाला बोलणार होते आषाढी एकादशीच्या। त्याचनंतर आता इथे मी पण तयार झालेले आहे, रांगोळी वगैरे टाकून तयार झाडून सर्व कामं आवरून आता मी करत आहे इथे पूजा। आता मी सर्वात प्रथम इथे जे आहे अगरबत्ती लावून घेणार आहे। अगरबत्ती ही नाईट क्यून म्हणून आहे, तर याचा फ्लेवर वगैरे जे आहे तो खूपच सुंदर आहे, रातराणी म्हणतात याला। आणि अगोदरची जी आहे ती मंगलदास होती, मंगलदीप तर मंगलदीप मला नव्हतं त्याचं नाव माहिती। आणि आता ही जी आहे यांनी आणलेली ही आहे रातराणीची। होतं चुकून एखादा शब्द निघतो ते समजून घेतात सर्व, असं नाही माणूस चुकीचा पुतळा आहे, सगळं चुकतात। मंगलदीप म्हणायचं। ही आहे रातराणीची अगरबत्ती, याचा फ्लेवर पण खूप छान आहे आणि सर्व घरभर पसरत आहे। बघा तुम्ही, आता याचा वास तुम्हाला काही येणार नाही पण तुम्ही वास घेऊ शकता तरी पण याचा। मी सांगते त्यांना, ते माझ्या विश्वास करतील ना। तुम्ही घेऊ शकता वास, वास कसं घेतील त्यांना दिसत आहे। चला, इथं आता मी जे आहे अगरबत्ती लावून घेतलेली आहे आणि मी 3 वेळेस वंदन करून घेणार आहे। आणि त्यानंतर आता जे आहे, आता तुम्हाला तर माहितच आहे आज एकादशी आहे, खूपच मोठा आज सण आहे आपला। तर आता मी जे आहे आता मी जाणार आहे किचन मध्ये आता जर बघते तर बाकीचे जे काम आहे ते पण राहिलेले आहेत, आता ते पण करणार आहे। त्यासाठी मी आज बनवणार आहे साबुदाणा वडा बनवेल किंवा खिचडी बनवून, अजून काही ठरलं नाही, पण ते भिजत घातलेलं आहे रात्रीच। आता बघू काय बनवायचं आहे किचन मध्ये जाऊन। आणि त्यानंतर इथे चहा पण झाला आहे। चला, तर आता मी जात आहे किचन मध्ये। चला, आता किचन मध्ये जात आहे मी, बघते आता किचन मध्ये काय आहे। तर इथे झालेला आहे चहा पाणी आणि आता आणखी पुन्हा चहा ठेवायचाच आहे। चला, आता मी बनवणार आहे चहा। आणि जे चहाचे भांडे मी तुम्हाला अगोदरचे दाखवते ते कसे झाले तर, आणि ते कसे क्लीन करायचे चहा झाल्यानंतर ते तुम्हाला पण मी लगेच त्याची टिप्स जे आहे त्याचा नवीन व्हिडिओ बनवणार आहे। आणि त्याच्या 5 टिप्स आहेत ते नंतर मी तुम्हाला सांगणार आहे। इथं टाकलेला आहे मी रात्रीचा हा साबुदाणा भिजत, आणि हा मस्त पैकी असा भिजलेला आहे, तुम्ही ते बघू शकता किती छान फुलला आहे हा साबुदाणा। आता याच बघू आता काय बनवायचं आहे, अजून काही ठरलं नाही। आता त्याच्यानंतर इथे दूध पण आलेलं आहे, दूध इथे तापून ठेवलं आहे, ते पण गाईचंच। इकडे अगोदरच चहा झालता, याची भांडे पण पडलेले आहे। चहाचं जे आहे मी तांब्याच्या पातेल्यात चहा बनवते, मस्त लागतं। आता हे चहाचे भांडे सर्वात प्रथम मी घासून घेते, कारण ते भांडे जर तसे राहिले माशा पण खूप येतात आणि असं एकदम ते असे पातेले कडक होऊन जातात। त्याच्यामुळे मी आता ते पहिला ते घासणार आहे आणि त्यानंतरच मी ते बनवणार आहे। तर इथं मी आले आहे किचन मध्ये, तुम्हाला मी सांगितलंच होतं की आज काही जणांना उपवास आहे, काही नाही पण आहे। तर आता जे दूधवाले भैया आहे त्यांनी आता इथे मला पनीर दिलेलं आहे, कारण आता तुम्ही जर बघितलं तर आता आपल्याकडे सगळेच उपवास पकडतात। तर ते बोलले आज हे घरचं पनीर आहे, ते घरी बनवतात, तर त्यांनी मला दिलं हे पनीर। मी आता 2 जणांना उपवास आहे, 2 नाही, तर मी याची बनवणार आहे भाजी। त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे काजू, तीळ, टोमॅटो, कांदा, त्याच्यामध्ये मी ग्रेव्ही करणार आहे आणि पनीरची भाजी करणार आहे। त्याचबरोबर मुलंही आता उठलेली आहेत, तर आता इथे मी बनवत आहे त्यांना गवती चहा। गवती चहा केल्यानंतर ही भाजी बनवणार आहे, मग 2-3 पोळ्या करायच्या आहेत। पोळ्या बनवल्या की मग मी लगेच इथे हा जो साबुदाणा आहे तो पण बनवणार आहे। आता मी आज पकडलेला आहे उपवास, मग मला साबुदाणा पण खायचा होता आणि यांना स्वयंपाक पण करायचा होता। आता ते याच्यामुळे मी अशी ठेचून टाकते अद्रक पकडीनेच, जरा माझ्या मागे घाई आहे, आता खूप उशीर झाला आहे। तर असं पटकन लवकर लवकर आवरणार आहे मी। म्हटलं चला, आज 9:30 तर आधीच वाजून गेलेले आहे, यांना पण जायचं आहे कामाला, मग लवकर स्वयंपाक बनवते, त्यांना जेवण करायचं आहे। तर चला माझं
कसं ग चालू केलंय तू? इथे मी घेतले आहेत कट करून पनीर आणि ते पण घरचं आहे बरं का, खूपच छान आहे. सध्या पनीर तर बाहेरचं खावंच वाटत नाहीये, पण ते भैयाने जे आहे तर ते उपवास असल्यामुळे त्यांनी मला दिलं आहे. हे बघा तुम्ही ते बघू शकता. हे पनीर जे आहे ते घरचं आहे. तर मी आता याची बनवत आहे भाजी, ते पण आता काजूच्या ग्रेव्हीमध्ये. चला मी आता हे करून घेते, मग नंतर साबुदाणा बनवणार आहे. इथे बघा तुम्ही आता बघू शकता की मी इथं साबुदाणा बनवला आहे आणि तो पण हिरवी आणि रेड मिरची दोन्ही मिक्स केले आहे आणि हिरव्या मिरचीच जास्त आहे. आता बनवला आहे साबुदाणा, बाजूला केली पनीरची भाजी आणि एक भाकर. त्यांना जायचं आहे कामाला, त्याच्यामुळे हे अर्जंट बनवलं आहे. हे बघा इथे बघू शकता तुम्ही साबुदाणा छानपैकी हिरव्या मिरची साबुदाणा जो आहे तो खूपच छान लागतो. आता याला थोडस असं कमी गॅसवर खूप वेळ होऊ द्यायचं आणि त्यानंतर मग त्यांना देते जेवण आणि बाकीचे काम ते नंतर होणारच आहे. चला तर आता मग झाला आहे साबुदाणा तयार. आता सर्वांनी या नाश्त्याला, तुम्ही पण. आता मी पण नाश्ता करणार आहे. तुम्ही ते बघू शकता एकदम गरमागरम साबुदाणा, तो पण हिरव्या मिरचीमध्ये आणि ते पण लिंबासहित आणि दही पण. दही नेमकंच आता आणायला गेलेला आहे भैया, त्याच्यामुळे दही काही दाखवलं नाही तुम्हाला मी. आता असं बनवलं आहे साबुदाणा या सर्वांनी नाश्त्याला. आता मी पण एक खाऊन बघणार आहे कसा झाला आहे. तर खूप छान झाला आहे साबुदाणा, मस्त पैकी. चला तुम्ही पण या सर्व नाश्त्याला. फोटो. तर हे बघा गाईज, आता इथं आहे परी उठलेली, झाला आहे चहा नाश्ता आणि सकाळी सकाळीच अभ्यास करत आहे. अरे बाप, कोणत्या विषयाचा करते ग? पातीने कसं तोंड झाकून घेतलंय, म्हणे माझा अवतार चांगला नाही म्हणे, म्हणून तिने नाही का तोंड झाकून घेतलेला आहे. झोपेतून उठलेली आहे आणि लगेच अभ्यास करते बघा. आता ती 11वी सायन्सला आहे, त्याच्यामुळे एवढा अभ्यास राहतो तिला. पाहू दे तोंड तुझं. नाही ठीक आहे, नको दाखवा. दिसला दिसला चेहरा दिसला. हे बा छान आहे गो, किती छान वेणी दिसती तुझी, बघ ना किती भारी दिसती तू सकाळी सकाळी. वा वा वा, लयच भारी अवतार झाला तुझा. करा करा अभ्यास करा चांगला. त्यानंतर आता इथे झाला आहे माझा नाश्ता आणि आता कामं जे आहे ते बाकीचे मी करणार आहे. चला आता पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय. परत एकदा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा.